नमस्कार. नमस्कार. आई, तुम्हाला किती मुली? मला 3 मुली, 1 मुलगा. 3 मुली. काय नाव त्यांची? एक मनीषा, ही अश्विनी आणि 3 नंबर बाहेर आहे, शिरपूरला आहे. शिरपूरला ती पण शिरपूरला काय करते? टीचर आहे. अच्छा, शिक्षक आहे. तिचं लग्न झालंय? नाही, तिच्याबरोबर साखरपुडा झालेला आहे. साखरपुडा झालाय. मग आता लग्न करणार? लग्न दिवाळीच्या टायमाला करणार. तुम्ही पहिल्यापासून इथे बांद्र्यात राहता? हो हो, याच ठिकाणी. माझं लग्न पण इथेच झालं. अरे वा. मुलीबद्दल काय सांगाल तुमच्या? ही मुलगी म्हणजे लय मस्ती करू होती, बापरे. काय सांगता? लय मस्ती करू होती, कुठे जायची तिकडे राहायची. मी किती शोधायची, दुपारच्या वेळेला घरामध्ये नाही थांबायची. अरे वा. लय म्हणजे लय सतवलंय. आई माझी खूप त्रास घेतलाय तिने माझ्यासाठी, कारण खूप मस्ती करत होतीच मी, धावपळ वगैरे. आणि मग 4-4:30 वाजता पप्पा घरी यायचे, तर पप्पांना सवय होती की मला त्यांना मी दिसलीच पाहिजे. तर मग आई 4 वाजता देवासमोर असं नारळ ठेवून गाणं घालायची की पोरगी कुठे लवकर घरी येऊ दे. लय म्हणजे लय खेळ. मग लिंगडीचं झाड होतं, त्याची काठी काढायची. कसलं कसलं झाड होतं? लिंगडीचं झाड होतं, लिंगडीचं मोठं झाड. त्याच्या काठीने हिला मारायची. सासूबाई, तुम्ही पण एक काठी काढून ठेवा आता. अशी सून आता घरी येते. तुमचा मुलगा मस्ती करायचा का लहान असताना? करायचा थोडंफार, जास्त नाही. कुठल्या शाळेत होता? छबिलदास. मग तुम्हाला कधी बोलवलं होतं मुलांनी मस्ती केली म्हणून शाळेत? नाही. ह्यांच्या शाळेत शाळेमधून अशी तक्रार नाही. इथे सेंटेन्स मध्ये शिकले. तिकडनं तक्रार कधी नाही यायची, फक्त घरी आली. खेळायला आवडायचं मला. खेळायला आवडायचं. मग आता लग्न होणार आहे तिचं, कसं वाटतंय तुम्हाला? इतकी मस्ती. आता नाही मस्ती करणार ना. आता व्यवस्थित तिने राहावं, तुझ्या सासू सासऱ्यांना वगैरे बघायचं, नवऱ्याची पण हे करायची, सेवा करायची, मुलींनी बघायचंय. मुलगा तर लहान आहे. आता बघू, माझी इच्छा आहे. हो, आम्ही आहोत ना. आणि 3 मुली म्हणजे लक्ष्मीच आहेत ना तिचे. आई त्यांना चांगलंय. कुठे जायचं तिथे खूप लक्ष्मी येईल तिथे पाय. येणार, काळजी करू नका. कारण तुम्ही ते पायावर इतक्या छड्या मारल्या की त्यामुळे आता ती कुठेही. नाही, तिची इच्छा होती की आमचं शिक्षण हे कॉन्व्हेंट मधूनच व्हायला पाहिजे. वडील बोलत होते की मराठी मीडियम. हे लोकांचे शिक्षण. हो, कारण सर्वांना आम्ही एवढे शिकलो. 15 आणि 2 मुली माझ्या टीचर आहे. आणि शिक्षण ही श्रीमंती. हो, किती छान म्हणाले. चला, शिक्षण हे माणसाला आता जास्त. माझ्याकडे सोनं चांदीचं काय नाहीये, फक्त जे मुलांना शिक्षण दिलंय ते. अरे त्याच्या डिग्र्याच केवढ्या आहेत तुमच्याकडे? मला सोशल वर्कची डिग्री दिली, आता 2 मुली माझ्या टीचर आहेत, डिग्री दिली. टीचर आहे. मग किती आनंद आहे की. सासूबाई, काय सांगणार सुनेला? घरात येणार आहे तर काय चाललंय? सांगणार चांगला सल्ला काय. आता माझे मिस्टरवाल्या 1.5 महिना झाला. जी खूप इच्छा होती याच्यामध्ये यायची. मला फोन केला तिने, आई असं असं आहे म्हणून. हा, मग मी म्हटलं संधी भेटती तर जा. जी मराठीनं संधी दिली एवढी, तर सोडू नको बोलले. बरं झालं. तेवढं मी दुःख सगळं पाठीवरती टाकून मी आली. काय बघा, आपल्या दुःखापेक्षा मुलांचा आनंद आहे, त्याच्यासाठी तरी मी आली सर्व पाठीवर टाकून. तुम्ही आयुष्यभर इतकं सगळ्यांसाठी झटलाय. तुम्हाला छानच दिवस येणार आहेत इथून पुढे, सुखाचे. असं त्यांनी पण चांगलं व्यवस्थित या घरी आले की चांगलं व्यवस्थित सरांना सभा करून राहायला पाहिजे. नाही तर छडी आहे आई. छडी वगैरे कशी नाही घ्यायची. बरं ताई, आता आम्ही एवढे छान गप्पा मारतोय, तर काय पोहे वगैरे करून आणणार ना? हो, नक्की. वेळ सुरू झाली. 1 2 3. आई ना द्या. घ्या 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 घ्या. मिस्टर, या
द्या, बसा. का फर्स्ट टेस्ट हा मग, आणि सांगा कसे झाले. छान, हा नेहमी सारखे. मुलगी पसंत आहे एकदम. चला, मुलगी पसंत आहे. पोहे छान झालेले आहेत असं यांनी सांगितलेलं आहे. एकूणच जो घमघमाट सुटलाय तो पाहता पोहे अप्रतिम आहेत.